गायकवाडांविरोधात अदखल पात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। तर त्यांनी या ठिकाणी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। त्या संदर्भात 2 दिवसांनंतर आता ही कारवाई होते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? 2 दिवसांनंतर आता संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मोहिनी, आपण पाहतोय की सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये दखलपात्र किंवा अदखलपात्र अशा पद्धतीची छाननी करून पोलीस योग्य ती कारवाई करतील असं सांगितलेलं होतं आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणामध्ये 2 दिवसानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये एनसी म्हणजे अदखलपात्र गुन्हा जो आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आकाशवाणी कॅन्टीनमध्ये त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती आणि शिवीगाळ सुद्धा केलेली होती आणि धमकी सुद्धा दिलेली होती। या सगळ्याचा सारांश होऊनच आता हा अदखलपात्र गुन्हा जो आहे तो मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला जातोय। खरं तर 2 दिवसापासून या घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय आणि विरोधकांकडून सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय की व्हिडिओ सारखा ढळढळीत पुरावा असून सुद्धा संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलीस का कारवाई करत नाहीयेत। मात्र यामध्ये तक्रारदार पुढे आलेला नव्हता आणि म्हणून पोलिसांनी कारवाई केली नव्हती असं देखील पोलिसांचं म्हणणं होतं। मात्र अखेर आता या सगळ्या प्रकरणामध्ये एनसी म्हणजेच अदखलपात्र गुन्हा जो आहे तो संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सध्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संजय गायकवाड हे अडचणीत आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आता अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे।